ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई महापालिकेवर अखेर भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलेलं असून रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी अधिकृतपणे निवड झाली आहे। तब्बल 44 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपनं मुंबईचं महापौर पद आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं, जे राज्याच्या राजकारणातील एक मोठं सत्तांतर मानलं जात आहे। आज मुंबईमध्ये पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यामध्ये रितू तावडे यांनी महापौर पदाचा तर शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला। 15 वर्ष झाली मला भाजपमध्ये काम करून आणि ह्याच्यापूर्वी मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते। काम लोकांमध्ये करणं महत्त्वाचं आहे। पक्षापेक्षा तुम्ही कुठल्या लोकांमध्ये जाताय का, लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात उभे आहेत का, हे जे काम मी गेले 20-22 वर्ष करत होते ते ताईंना दिसत नाहीये। फक्त काँग्रेस इतर पक्षांची नावं घ्यायची आणि त्यावरून राजकारण करायचं, हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे। आज बहुत खुशी का दिन है। मैं आज डिप्टी मेयर पे आज मेरे बिन विरोध यहाँ पे निवड हो गई है और रितुताई तावड़े हमारी मुंबई की मेयर मेरे साथ में बनी हुई है। बहुत खुशी का ये पल है। बरं, विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पदग्रहण सोहळा पार पडला। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत संपूर्ण मुंबई परिसर अक्षरशः दणाणून सोडलेला होता। महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू। खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला, मुंबई शहराला दिलेले आहेत। शिवसेना आणि भाजप युतीच्या या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये आता नवं पर्व सुरू होणार आहे। 44 वर्षांचा वनवास संपवून भाजपनं मिळवलेलं हे यश आगामी निवडणुकांसाठी अत्यंत निर्णायक मानलं जात आहे। रितू तावडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाचा गाडा आता कशा प्रकारे पुढे सरकतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान महापालिकेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मात्र प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला। सभागृहाचं कामकाज सुरू होताच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि यावेळी काँग्रेसच्या महिला नगरसेविका प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं। गदारोळाचं हे नाट्य एवढ्यावरच थांबलं नाही। महापौर आणि उपमहापौरांच्या भाषणादरम्यान संघर्षाची ठिणगी पडली। शिवसेना नेते आणि उपमहापौर संजय घाडी हे सभागृहामध्ये आपले भाषण करत असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला। संतापलेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांनी उपमहापौरांच्या भाषणाची प्रत थेट भर सभागृहात फाडून आपला निषेध नोंदवला। या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी तातडीनं सभागृहातून सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचा निषेध करत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्यानं पहिल्याच दिवशी पालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। या राजकीय राड्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसतात। आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ। अवधूतजी, 44 वर्षांचा हा वनवास अखेर संपलेला आहे आणि अवधूतजी, दुसरीकडे ज्यावेळेला सत्ता हातात आलेली आहे, तुमचा महापौर त्या ठिकाणी मुंबईच्या महापालिकेवरती विराजमान झालेला आहे। खरं तर अभिनंदन, मात्र पुढचा काळ तुमच्याकडे काय असेल, व्हिजन काय असेल मुंबईकरांसाठी? अवधूतजी, सर्वप्रथम मुंबईच्या जनतेचं आभार आणि त्यांचं अभिनंदन। तुम्ही म्हणालात 44 वर्षानंतर मुंबईमध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान झालेले सत्य आहे। याआधी डॉक्टर पै जे खारचे बँड्राचे नगरसेवक होते
ते एका युतीतून म्हणा, आघाडीतून म्हणा, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते, महापौर झाले होते, 1 वर्षाची त्यांची टर्म होती. पण त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष 89 नगरसेवक निवडून मुंबई महानगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येऊन आणि ज्या महायुतीच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली त्या युतीला प्रचंड बहुमत मिळून निवडून आलो. त्यामुळे खऱ्या अर्थानं अशा प्रकारे मिळालेलं निर्भय यश आणि निर्भेळ महापौर म्हणून या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. बरं. याचं वैशिष्ट्य असं की मुंबईला आज रितू तावडे यांच्या रूपाने एक महिला महापौर मिळालेले आहेत. रितूताई तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, ही त्यांची दुसरी टर्म आहे, डॅशिंग आहेत आणि त्यांनी आपल्या सुरुवातीलाच एक स्पष्ट केलं आहे की मुंबईतील महिलांच्या प्रश्नाला त्या प्राधान्य देणार आहेत. बरं. मुंबईमध्ये आज नोकरी किंवा धंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे की ती मुंबईतील पुरुषांच्या बरोबरीनेच आहे आणि त्यामुळे त्यांचा जाण्या येण्याचा, रहदारीचा, त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सार्वजनिक प्रसाधन गृहांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. नक्की. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या 3 गोष्टी, ज्या महिलांची सुरक्षितता, महिलांची सार्वजनिक प्रसाधन गृहांची उपलब्धता वाढवणं आणि त्यांच्या रहदारीच्या साधनांमध्ये सुसूत्रता आणून त्यांच्या घरापासून त्यांच्या कार्यालयापर्यंतचा किंवा तिकडे ज्या नोकरी किंवा इतर गोष्टी करतात तोपर्यंतचा प्रवास सुसह्य व्हावा, या 3 गोष्टी अग्रक्रमाने मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून रितू तावडे यांनी हाती घेतल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे हे केवळ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली म्हणून काही होणार नाही, परंतु केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचं शासन असल्यामुळे हे 3ही प्रश्न एकमेकांमध्ये सामंजस्य दाखवून सोडवले जातील अशी मला आशा आहे. उदाहरणार्थ महिलांसाठी स्पेशल लोकल सोडणं असो, महिलांसाठी जास्त डबे करणं असो, संपूर्ण मुंबईतल्या लोकल ट्रेन्स आहेत त्या वातानुकूलित करणं असो. आज एक प्रसंग घडला आणि डोंबिवलीचा मुलगा खाली पडला, त्यामुळे स्वयंचलित दरवाजांची निर्मिती असो. मुंबईमध्ये प्रत्येक 1 किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे असोत आणि महिला बीट मार्शल्सच्या वेगळ्या एका प्रकारे या महिलांना अतिशय चांगलं सुरक्षापूर्वक वातावरण देणं असो, ह्या आम्ही प्रायोरिटीने घेणारे आहोत. अर्थात त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन मधली पारदर्शकता, टेंडर प्रोसेस मधली पारदर्शकता, भ्रष्टाचार कमी करणं आणि मुख्य म्हणजे वॉटर, गटर आणि मीटर या माध्यमातून मुंबईकरांना 24 तास चांगलं पाणी देणं. बरं, कुठेही एका बाजूला पाण्याचा सत्ता निचरा तर बदललेली आहे, मात्र मुंबईकरांचं जीवनमान आणि आयुष्य बदलणार का यावरती आमची देखील नजर असेल अवधूतजी. तर दुसरीकडे मात्र आज पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये झालेली खडाजंगी देखील निश्चित लक्षात राहील. या अनुषंगानं पुन्हा आम्ही आमंत्रित करू आणि बोलत राहणार आहोत. तुर्तास आमच्याबरोबर जोडला गेला त्यासाठी धन्यवाद.